आणि आमची मम्मीला ना कोणाचीच फरशी पुसलेली आवडत नाही. स्वतःनी जेव्हा पुसली ना तेव्हाच मनाला शांती होती. कसं वाटतं? चांगलं आहे मिल्टन तर चांगलंच ऑलरेडी. पण त्यासाठी परत भांडी घ्यायचं नाही एवढी. भांडी माझ्याकडे 3 आहेत. माझ्यासारखी रुसू नको. आता तुला काय वरती गॅस शेगडी बिगडी सगळ्या तुझ्या लग्नाची भांडी पण आहे. तू काय करशील? आम्हाला उपाशी बसवशील आणि तू तुझं बनवून खायचं. तेच करणार आहे. 2-2 दिवसाला दुसरी बाई लाच पण नाही वाटत 2-2 दिवसाला दुसायला. बघा काय कसं आहे प्रेग्नेन्सी मध्ये. मला खायचं तर हा खातोय. मी खायला पाहिजे तर हा घेतोय स्वतःसाठी खायला. कारण मी बाप होणार आहे. हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? पायल प्रतीक ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आज सकाळी ब्लॉग स्टार्ट करते ते पण खाली. आता वाजले सकाळचे 8 आणि मी आली चालून वॉक करून आले थोडासा. प्रतीक गेले मार्केटिंगला आणि आज आमच्या घरात सगळे उठले सकाळीच. कारण दादूला स्कूल नाही आहे, त्याच्या स्कूलमध्ये गॅदरिंग आहे म्हणून सकाळी सगळे लवकर उठले. दादूचा चहा चालला आहे, पप्पा बसलेत, काकू उठली आहे आणि मी चालून आली. मम्मी गेली आंघोळीला आणि प्रतीक गेले मार्केटिंगला. मम्मीने काळा चहा बनवला होता तर म्हणलं सकाळी सकाळी प्यावं थोडासा. तो बघ कसा दिसतोय. एवढा पॅक होऊन जातो थंडीचा काही. आणि मम्मीने अजून आंघोळ नाही केली. इथं बघा मी आंघोळ करून थांबली. तोंड बघा माझं. मग तोंड बघा माझं काही. सकाळी 5 वाजता आंघोळ केली. गॅदरिंग आंघोळ बिंघोळ करून गॉगल बिगल लावून. आता इथं चालू आहे गाडीचा मुद्दा. आता इथं बघा पप्पा काय म्हणतात. मम्मी म्हणतीये पप्पा उघडाय थांब जाणार. नवऱ्याची किती काळजी बघा मम्मीला. कपडे घातले नाही कुठे चालले त्यांना. पप्पाची आंघोळ झाली बघ, कपडे नाही घातले कारण की प्रत्येकाला म्हणून टॉवेल गुंडळून तसेच गेलेत. काय पण तुला मार्केटिंगला एवढं चिकन बनवून जायची काय करायचं? नवीन शर्ट, नवीन पॅन्ट, नवीन नवीन कपडे घालून सकाळी सकाळी. मला माहिती आहे ह्याचं काहीतरी बाहेर लफडं चालू आहे. काहीतरी केलं ना माझ्या मागून. काहीतरी माझ्या मागून केलं ना. खरं सांग. म्हणजे मला चल लवकर, मला डिलीट करून जायचं. काय रेट करायचं थंबनेल? हा थंबनेल धर. गाईज माझी आंघोळ झाली कारण आणि आता आंघोळ केली आहे. मला झोप आली आहे. सकाळी लवकर उठलं ना हा प्रॉब्लेम. सकाळी उठलं लवकर तर मग आंघोळ केल्यानंतर मला झोप येते. पण मी झोपणार नाही आज. आम्हाला भरपूर काम आहेत काही. मी तुम्हाला सांगू शकत नाही एवढी काम आहेत आज. आज ते आम्हाला ती नवीन गादीचं ओपनिंग करायचंय. ती टाकायची. परत ती जी बेडवर गादी आहे ती पॅक करून माझ्या मम्मीला पाठवायची आहे मम्मीच्या घरी. मम्मीच्या घरी पण मोठा बेड आहे आणि ऑब्व्हियसली माझ्या मम्मीच्या गॅलरीमध्ये, हॉलमध्ये, बेडरूममध्ये भरपूर जागा आहे. ती गादी तिथं आरामात बसू शकते. आणि कधी कधी आम्ही जावई बहिणी वगैरे सगळे गेलो तर ती गादी टाकून आम्हाला मस्तपैकी चिल पण मारता येईल म्हणून ती गादी तिकडे पाठवायची. आमचं आता जेवण झालंय आत्ताच जस्ट. आणि एवढी सुस्ती आली जेवल्यावरती पण झोपणार नाही. ह्याच्या मोबाईल मधले आता दोन्ही आपण गेम डिलीट करूयात. ठीक आहे, गपचूप मध्ये. ह्याच्या समोर नाही करायचा. मी तर करणारच फालतूपणा आहे की नाही. मागच्या वेळेस पण मी असंच केलं. ह्याच्या मोबाईल मधली गेम मी डिलीट केली. आता परत मी तेच करणार आहे. आणि आता चाललो आता मी मंडईमध्ये ती इंडक्शन काय म्हणतात माहित नाही मला. इलेक्ट्रॉनिक शेगडी मी म्हणते. तर ती वाली शेगडी आणायची. तर आपण जाऊया आता मंडईमध्ये. सो चला. इंडक्शन स्टोव. मला पण नाही माहिती काय म्हणतात. इंडक्शन स्टोव असं काहीतरी. पण मी ह्या कंपनीचं तर नावच नाही ऐकलं पहिलं. चांगलं आहे मिल्टन तर चांगलंच ऑलरेडी. पण त्यासाठी परत भांडी घ्यायचं नाही एवढी. भांडी माझ्याकडे 3 आहेत सध्या. पण आपल्याला भांडी लागणारच कुठे आहे? आपण कशासाठी घेतोय? अरे आता घेतलं तरी यूज होणारच नाही याचा. मग तरी सिलेंडर संपला त्याचे होणारच ना. अचानक संपला बाबा. आधीच आपल्या सिलेंडरच्या वांगेत. ते तर आहे. बॉसचा दाखवा करतो. बॉसचा पुढे गेला बॉस. पण छान मला आवडलं.
आवडलं. लगेच आवडला पण आहे. हो आवडलं, लगेच आवडतं मला सगळं काय पण. मी विचार नाही करत जसा होते. काय मी हा तुझ्या वेळेस पण मी म्हणते बॉसच घेऊ आपण. बघू ना. सगळे भांडी पाहिजे, टेन्शन नाही. शिवाय. काय रेंज मध्ये तर आपल्या 3400 रुपये 3000 असतो. आणि ह्याची रेंज काय? ही ना 2900. मग हाच द्या. कमी करतील ना ते, थांब ना. मग तोच द्या. जे कमी आहे ते पाहिजे तुला. हो मग विनाकारण कशाला असं पाहिजे तू वगैरे. 16 वाटतंय का? असून दे, गेलं काय प्रॉब्लेम येतो. भरपूर झाले 1600. लय आले. तुला अंडी उकडायचं फक्त आणि मॅगी बनवायची, त्यावर थोडी थोडी जेवण बनवायचं सगळं. अंडी उकडण्यासाठी लय झाला तो काय का चिकन नाही बनवू शकत? त्याला पण एवढं किती लागणार तेव्हा. तुला प्रॉपर असं जेवण बनवायचं म्हणतात जास्त वाट लागतो तो. दाखव की. हे इंडिशन घेतलेलं आम्ही 1600 वाट. हे 2400 वाटचं म्हणते होती मॅडम. हा, नाही 2200 2200 वाटचं. 2400 आलं आपल्याला पाणी बिणी दाखवायला. काय म्हणते पुरं घराची वॉर्डेज आहे ना. ते बरोबर आहे ना पण सिरियल नंबर. बरोबर आहे. नाही ते लोक आम्हाला येतील आणि आम्हालाच म्हणतील मी तुम्ही. बिल दिला तुम्हाला चान्स कसा. सो चला आपण घेतला हा मिल्टनचा इंडक्शन स्टोव. मी सांगते मला काय म्हणतोय. प्रतीक म्हणतोय तू माझ्यासारखी रुसू नको. आता तुला काय वरती गॅस शेगडी बिगडी सगळ्या तुझ्या लग्नाची भांडी पण आहे. तू काय करशील, आम्हाला उपाशी बसवशील पार्टी बदल लिया साला. आणि तू तुझं बनवून खायचं. तेच करणार आहे. 2-2 दिवसाला रुसती बाई. लाज पण नाही वाटत 2-2 दिवसाला रुसायला. हमारे यहाँ ऐसा ही होता है. बायकोचा हक्क असतो, बायकोचा हक्क असतो रुसायचं, म्हणून मी रुसणार. 2-2 दिवसाला रुसते. 2-2 दिवसाला. नीट घेऊन चला. ह्याच्यावरची 2 भांडी घेऊन दे ना. ऐक ना, ह्याच्यावरची 2 भांडी पण घेऊन दे ना. दे ना घेऊन रे. आई घरी भांडी चल. 2च आहेत ती. बस लवकर उशीर होतोय. बघा गाईज कसं आहे, प्रेग्नेन्सी मध्ये मला खायचं तर हा खातोय. मी खायला पाहिजे तर हा घेतोय स्वतःसाठी खायला. कारण मी बाप होणार आहे. अरे थोडीशी हे काय आहे, काय आहे, काय आहे? कोणीतरी येणार. हे बघा, 50 कर. असं करू नको, सगळे लोक हसतील तुझ्याकडे बघून. मी इथं येऊन गाईचं फ्री मध्ये खाती. ह्यासाठी शिजली इथं बावळट नाला. हो 50 का कर और खारे शेंगदाणे नहीं कर भी. हाँ काम नहीं हमको, यूट्यूब पे डालते सब. ये हमारा काम है. मजा आया. और खारे शेंगदाणे दे 20 रुपए के. मम्मी को पसंद है ना खारे शेंगदाणे इसलिए. हाँ चलो ये लिया मेरे लिए. आपण इंडक्शन गॅस तर आणलेलं आहे. आता हा ठेवायचा आहे. मी तर फोडूनच टाकू काही वापरायच्या आधी काय नको व्हायला. प्रतीकला म्हटलं तू या आपण पूजा करूयात. जसं केलंय काहीतरी मोठं आणलं तसं बोलते मी की पूजा करूयात म्हणून. हे बघा अशी आहे आपली शेगडी. ह्याला माझे हात लागलेत आता असं पकडून वगैरे. शेगडी तर ठेवूया म्हणजे कसं रोज मला सकाळी उठल्या उठल्या पाणी वगैरे गरम करता येईल. हे जे माझा कोपरा आहे ना, हा वाला कोपरा कितीही आवरा तसाच होतोय. मी एवढी वैतागली आहे ना. ते पोरांची अडकली पतंग. कुठून चढून इथून त्या पत्र्यावरनं तिकडे गेलो होता त्या टेरेसवरती. असं नाही जायचं रे, पडसान ना. जावा आता खेळा पतंग. हो एलियनचा डोळा दिसतोय तो. जावा आता उडवा पतंग आणि कुठं पण नका चढू. हो आणि नीट जावा खाली. लय बघता व्हिडिओ. हळूहळू जावा आता खाली. गार्डन मधली बघितली संभाजी. हा बिर्याणी जिने नीट चढा. गेली पोरं कशी उत्साही आहे पतंग उडवायला. नीट जावं रे जिन्यातून. गेली पोरं. मी आले कपडे वाळत टाकायला आणि पोरांची अडकली होती पतंग. मला येऊन विचारते ते घेऊ का पतंग तुमच्या टेरेसवरनं तिकडे जायचंय पलीकडं. मी म्हणलं हा घ्या ना. तो पोरगा तिथे त्या पत्र्यावर गेला तर मला एवढी भीती वाटली. मी वरती आली. म्हटलं बाबा दोघंच पोरं गेली आहेत, पडायची बिडायची. मांजा तर इथंच अडकला. अजून
माझ्या बिंगेने हातबीत कापायचा कोणाचा मलाच लागला. काढायला गेलं तर वाट टाकता लय बडबड झाली माझी. आमच्या इथं असा विषय झालाय, जेव्हापासून आम्ही घरी आलोय तेव्हापासून लाईट गेली दुपारपासून आणि अजून लाईट नाही आली आहे. नशीबच माझं की पप्पानी हा इलेक्ट्रॉनिकचा म्हणजे लाईट गेली तरी हा चालू राहतो बल्ब, तो आणलाय किचन मध्ये. बघा हॉलमध्ये तर काही लाईट नाही कारण की एकच बल्ब आहे हवाला. आता हा जायच्या आधी मला स्वयंपाक करायचंय. आता मी ते ठेवलाय चहा, एका साईडला चहा ठेवलाय, एका साईडला दूध गरम करायला ठेवलंय आणि आता चहा पिला की लगेच आज स्वयंपाकाला लागते. पटकन शापूची भाजी, भाकरी, वरण भात बनवते, चटणी बनवते शेंगदाण्याची. पण तोपर्यंत लाईट यायला पाहिजे आणि हा बल्ब चालू राहायला पाहिजे. तेव्हा चालू राहून दे, 1 तास तरी राहून दे चालू. तोपर्यंत मला स्वयंपाक हे सगळे अंधारात बसले. इथं बघा मम्मी मला द्यायला लागली भाजी चिरून. आज बनवणार आहे शापूची भाजी मस्तपैकी. शापूची भाजी प्रत्येकला, मला, मम्मीला, आम्हाला एवढी आवडते आणि आमच्या पप्पाला भाजी नाही आवडत. पप्पासाठी बांगडा तळणार आहे. तो सुक्कावाला बांगडा नसतो का, तो मम्मी तळणार आहे नंतर. मी तळला तर मी तर खाईलच तो. मी तळायला लागल्यावर मी तर खातच बसून आणि मम्मी मला खाऊन देत नाही बांगडा. बांगड्याने खाज येते. बांगडा चांगला नसतो, उष्ण असतो बांगडा जास्त. कळलं का? मग जेव्हा जेव्हा पप्पा बांगडा खाल्ला, आजार जरी असेल ना, प्रेग्नन्सी मध्ये पण नाही, ज्याला कोणाला काय आजार असेल ना त्याने पण बांगडा खावा नाही. बांगडा चांगला नसतो शरीराला, म्हणजे उष्ण आहे, उष्ण पदार्थ आहे बांगडा हा. पण आम्ही वर्षाची लोक, आम्हाला बोंबील, सुकट आता ही आल्यामुळे मासे, नाही तर मासे नव्हते आमच्या घरी तिथं लटकलेली पिशवी आहे बघा. आमच्या तर कायमस्वरूपी पिशवी असती. मी मंडईला गेले, राशन भरलं की बोंबील, सुकट आणि हे मला लागतंच आम्हाला भरायला. कधी इमर्जन्सी आपल्याला काय भाजी असली नसली, पटकन चला बाबा बोंबल्याची चटणी करा, बोंबील बटाटा करा. बोंबील बटाटा आमच्या इथं आवडतो, बोंबल्याची चटणी आवडती. पावट्यामध्ये आता पावटा हिरवागार आलाय, खेडेगावचा पावटा मस्त त्यात पण लय भारी लागतो. पण इथं प्रॉब्लेम असं झालाय की काकूला आणि दादूला बोंबील आणि ते सुकट अजिबात नाही आवडत, खात नाही आणि त्याच्यामुळे आता प्रॉब्लेमच झालाय. घरातले पावटा आहे आमच्या, पण आता कसं बनवायचं आवडतं पावटा. पावटा कसं ह्या दिवसातच चवदार पावटा, त्यामुळे पावट्यामध्ये बोंबील वाकट असली ना तरच ते चांगलं लागतं. नाहीतर आणि गावाकडची बाई ती एक विकायला घेऊन चांगला पावटा असतो चवदार. पावट्यामध्ये वाकट टाकून करा तुम्ही, पावट्यामध्ये बोंबील टाकून करा, पावट्यामध्ये तो वल्ला सोडा टाकून करा. आपलं मी तुम्हाला सांगते, मी पावटा आणि बोंबील, पावटा आणि बोंबील इथं पहिल्यांदा खाल्लंय. लय भारी लागतो, पण लय मस्त लागतो. मम्मी बनवायची, आता मी पण शिकली हे बनवायला, मम्मीच्या सगळ्या रेसिपी. आणि पप्पाला आहे ना, खरं सांगू आमच्या पप्पाला कुणाच्या हातचं जेवण नाही आवडत जास्त, मम्मीचं आणि माझं पट्ट केलेलं. म्हणून आम्ही काकूला स्वयंपाकाची ड्युटी नाही दिली आणि काकूला तसं पण यायला पण उशीर होतो कामावरनं. आणि काकू याच्या आधी मला स्वयंपाक बनवून माझं तर जेवण होतं. हा, पण ते काकूचं टायमिंग आणि माझा टायमिंग वेगळा आहे. मग मला गडबड असती, मग माझा मी स्वयंपाक थोडाफार उरकते, थोडाफार पाय उरकते, आम्ही सकाळचा स्वयंपाक उरकतो. मग ती जाती फरशी बिरशी पासून, ती कामाला जाते ना. मम्मीचं कॉन्ट्रॅक्ट काकूनी घेतलंय तसं बघायला गेलं तर. पहिले आता मला तर फरशी नाही पुसायची, थोड्या दिवसांनी पुसन मी, बघू. पण आता तर मला पुसायची नाही फरशी, म्हणून मम्मी फरशी पुसायची. पण आता ते कॉन्ट्रॅक्ट काकूकडे गेले आमच्या. आणि आमची मम्मीला ना कुणाचीच फरशी पुसलेली आवडत नाही. स्वतःनी जेव्हा पुसली ना तेव्हाच मनाला शांती होती. पण आता मम्मी ऍडजस्ट करतीये काकूला आणि मला. आमची फरशी तशी आहे, फरशीला ह्या डाग सहन होत नाही. हे फरशीला अजिबात डाग सहन होत नाही. जरा थोडा जरी पाय जरी कोणी टाकलं ना, मम्मी जरा 6 महिने थांबा जरा फक्त, तुम्ही थांबा. मी आजच व्लॉग मध्ये सांगितलंय, आमचं किचन, आमचं हॉल, आमचं हे बेडरूम आहे ना वरचं, ते आमचं नाही राहणार आहे. सगळीकडे चड्ड्या, त्या बाळाच्या कपडे, खेळणी, हे भांडे आहेत ना, हे आमच्या फळीला जे भांडे दिसतात ना, हे पण नाही राहणार. हे खालचे डबे बिबे आहेत ना, त्याच्यावर जरी काय ठेवलं, डस्टिंग करायला लागते. मला आवडत नाही अशी धूळ अजिबात. पण राहीन का ते सांगा मला. नाही त्यात काय करायचं, माणसाला आवड तसं नाही, हे नीट राहीन का सगळं. ते नीट नाही राहिलं बाळ आल्यावरती रे. तेव्हाचा विचार नाही करायचा. मम्मी म्हणते मला कुणाची फरशी पुसलेली आवडत नाही, फरशीवर रे का पाय बी उमटतात. मी म्हणलं अंडी आहेत, हा मी ठेवली आहेत. मी म्हणलं 6 महिने थांबा फक्त. वापरून टाक ना. नाही सकाळी हा, सकाळी खायची आहेत मला. मी ठेवली. त्याला आवडायचं काय नाही. आपली फरशी कशी आहे रे, म्हणून फरशी ते ना, म्हणून मम्मीला सांगितलंय तोंड दिसतं, तोंड. तुम्ही फक्त लय 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 चावली आता मम्मी. ऐक ना, म्हणून म्हणलं मम्मीला. ही डबल कोटिंगची फरशी आहे ना, हिला सण नाही होत काय. आणि ही माझ्याकडनं फुटली, तर बघा. फोडली.
मी फोडली रागात. आम्हाला काय दादा काय वरण भात खातो आणि उद्या आम्हाला हॉस्पिटलला जायचंय. मग तुम्ही आल्यावर खा ना, तुमचं काय चालू आणि आपल्या आता फळाने जायचंय. हो बाबा काहीच सकाळी तर नाही काही घरात. बाहेरचं काय खायचं नाही. फळे घेऊन फळ खाली बसून. चला माझी भाजी नक्कीच कर, पण त्यात मला अजून डाळ टाकायची राहिली. इथं बघा रील स्टार. रील स्टार थांबाचं करा करा. पप्पा ओ पप्पा ओ तिकडं बघा मम्मीकडं. तिकडं तिकडं पप्पा आता नाही बघणार, कॅमेरा चालू आहे. मम्मी रील्स बनवते इकडं. प्रतीक गेलाय पनीर द्यायला. तुम्ही करा माझ्याकडनं का हो, मला माझ्या पप्पाकडे बघताय तुम्ही. पाठवला रे बघा कसं आहे मग. पसंत करू नाही करू. पहिल्याला एक पप्पा करतात. मम्मीचं चाललंय बघा इथं व्हिडिओ काढ. मी पण रील बनवणार आहे, तर माझा अवतार असा असतो येडा वाकडा. मी काही नटत खोबत नाही, मला नटायला आवडत नाही. जे असेल मम्मी आमची नटती रोज सकाळ संध्याकाळ फेअर अँड लवली लावते. हा बस मम्मीचा तोच मेकअप आहे, बस. बाकी काय नाही लावत. याच्या व्यतिरिक्त मी काय नाही लावत, नाही. हा. ना लिपस्टिक ना मला काही आवडत नाही. आणि मेन गोष्ट, मी एकदा सकाळी डोकं विचारलं ना, त्याच्यावर मी संध्याकाळी डोकं पण विसरत नाही. पण हा ठीक आहे, आवड आहे तर करतोय आम्ही. हो. मी करते, ह्यांना पण आवड आहे तर ह्यांनी पण मला सपोर्ट केलाय. तिघांनी पण तिघं पण मिळून मला सपोर्ट करतात. तर बघू जमतंय का, तर तुम्ही पण मला support जमणार. करा. तुम्हाला जर मी आवडत असेल तर सपोर्ट करा नक्की. येस. आणि माझ्या आयडी इथं बघा तुम्हाला कोणी सपोर्ट करू नाही करू. युट्यूब चॅनलवर देईल, इंस्टाग्रामची. हा. त्याला फॉलो करा. बघा माझं थोडेसे रील आवडतात का तुम्हाला. मम्मी इथं बघा, तुम्ही हे करताय, तुम्ही काय फेमस होण्यासाठी हा, नाही, नाही. नाही. स्वतः तुम्ही म्हातारे झाले. काय माझी मुलगी ऐका ना, तुम्ही म्हातारे झाले ना, हो. तेव्हा तुम्ही स्वतःला बघायचं. हो. बस हो, आहे की बस, नाही. बस. आता बरोबर. ह्यांचं म्हातार पण कसं जाणार आहे. बरोबर. जुने सगळे पहिल्यापासूनचे ब्लॉग बघत, सगळे एकत्र फॅमिली आमची जमली की कसे आम्ही कार्यक्रम करायचो. म्हातारा काय तेव्हा काय काम असणार आहे. बघा बसायचं, मोबाईल मधलं तर सगळं येतंय. मग ते ब्लॉग बघायचे, मग आठवायचं अरे माझ्या बहिणी आम्ही सगळे किती भारी सगळ्या सुना बिना यायचो, एकत्र जमायचो. तेच काम असणार यांना. आणि ही आठवण पण मोबाईल मध्ये राहणार मम्मीच्या कायम. ते व्हिडिओ वगैरे मम्मी पण बघणार, म्हणणार अरे मी व्हिडिओ करायचे बघा माझी आम्हाला आमचे लहानपणाचे फोटो म्हणलं ना तर फोटो साधे बघायला नाहीत. हा ना. हे काय मला फेमस वगैरे व्हायचं नाही. आणि मी काही नाच ही एक तुमची आठवण आहे, चांगली आठवण. आणि आवड म्हणून जुन्या गाण्यांची आवड आहे भरपूर. मला पहिल्यापासूनच आवड आहे. बाबासाहेबांच्या गाण्यांची भरपूर आवड आहे मला. तर बघू, मला जो सपोर्ट मिळाला ठीक आहे, नाही मिळाला तर मी माझ्या आवडीसाठी रील टाकत राहणार. हो मग हे बघा रील टाकत राहायच्या हो. आहे की नाही, आणि त्या आपण बघायच्या. पण हे असं नाही की बाबा मी लेग मेकअप वगैरे करून मी येणार आहे कॅमेरा समोर, मग ते तसं काय नाही. जसं मी आहे तसं. आणि मेकअप करायची काही गरज नाही. मीच लावलंय जरा गरम होते किचन मधून आले तर. आता आमच्या घरी आता बेत आहे इडलीचा. काय म्हणताय. जण पण मला सपोर्ट करतात. बघूया, माझा मोबाईल एवढा काही चांगला नाहीये, त्याला क्वालिटी चांगली नाहीये, खूप जुना मोबाईल आहे. जर झाले चांगले सक्सेस मला आली बाबा रील माझे जर चालले चांगले तर बघू. तर मम्मीला मोबाईल घ्यायचा. मोबाईल घेऊ नवीन. आपण. ते काय झालंय मम्मीच्या मोबाईलला, ते सारखं फोडून आणि त्याच्यावरती कुलूप पण पडलंय. पण कुलूप पडलं तर नशीब तो मोबाईल वाचलाय ना, तर त्याचं आहे ना. तर घरी आहे इडलीचा बेत. 3 दिवस झालं. तुम्हाला लास्ट व्लॉग मध्ये मम्मीने सांगितलं असं नाही, इडली करायची विसरून गेलो होतो आम्ही सगळे. आता लक्षात आलं मम्मीच्या की तांदूळ भिजत नाही घातले. मी म्हणलं कधी घालणार मग आपण तांदूळ भिजत. काकू आता तांदूळ निवडतीये ते हे करायला, इडलीचे भिजत टाकणार आहे मम्मी थोड्या वेळाने. मग बघू आता उद्या रात्री वाटण, मग परवा करून आम्ही. बघा आता यांचे जेवण व्हायचे. मी तर जेवण घेतलंय. आमचं जेवण झालं, म्हणजे माझं तर जेवण 8 वाजताच झालं. त्याच्यानंतर प्रतीकचं आणि सगळ्यांचं घरातल्यांचं जेवण होऊन आम्ही आलोय फळं घ्यायला. मस्त गारठला येतात, थंडीला ये गाईज. आणि मी आवरलं नाही दुपारपासून. माझा अवतार तर बघा, मला बघूशी वाटत नाही कॅमेऱ्यात, स्वतःचं तोंड बघूशी वाटत नाही. आणि आता 9:30 वाजलेत, पण इथं फळं एक पण दिसत नाही गाडी फळांची. मंडळी आम्ही फळं घेऊन आलो आणि फळं पण नाही भेटले आम्हाला. तुम्हाला दाखवते काय आणलंय. पहिल्यांदा असं झालंय, एमर्जन्सी मध्ये आम्ही फळं बघा काय इथं बघा काय भेटले एवढ्या रात्री आम्हाला.
फक्त हे चांगलं नव्हतं त्यांच्याकडे एवढं भारी, म्हणून मी एक कमी कमी घेतले काय. आता इमर्जन्सीमध्ये काकडी बीट घेतले, बास एवढंच. संत्री, पेरू, काकडी आणि बीट, ते पण ह्या पोरांनी मला घ्यायला लावलंय, लय मागं लागून लागून. तो म्हणला उद्या हॉस्पिटलमध्ये जायचंय, उद्या 5th मंथ संपणार आहे. उद्या नाही म्हणजे 10 तारखेला संपणार आहे, पण कसं डॉक्टरांकडे तेव्हाच जायचंय, मग डायरेक्ट 1 महिन्यानी आम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचंय. आणि माझी शेगडी बिचारी, आम्ही त्याची पूजा पण नाही केली, काय नाही कारण लाईट गेली होती. आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच खाली गेलो किचनमध्ये, मला काम होते म्हणून. त्याला थोडं हळदी कुंकू लावून करते. चला आता मी सगळं करते, तुम्हाला दाखवत नाही काय, बाकीचं सगळं तुम्हाला उद्या दाखवते. आणि हा व्लॉग आताच मी एंड करते. भेटूयात आपण उद्या नवीन व्लॉगमध्ये, कारण की हा व्लॉग खूप जास्त मोठा झालाय असं मला वाटतं. सो ह्याची थोडीशी पूजा करते आणि दूध वगैरे गरम करून उद्या सकाळी भेटू आपण हॉस्पिटलमध्ये जाताना डायरेक्ट. आणि हा व्लॉग इथं सेंड करून उद्या नवीन व्लॉग स्टार्ट करणार आहे. सो बाय बाय सगळ्यांना.